हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू चेरेलाज किचन. आज आपण बनवणार आहोत ट्रॅव्हल पुरी. ही असं म्हणता येईल आणि झटपट होणारा नाश्ताही असं म्हणता येईल. ही पुरी एकदम झटपट होते आणि ही पुरी तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर तुम्ही 2 ते 3 दिवस अगदी डब्यात घालून घेऊन जाऊ शकता. ही पुरी तुम्ही थंडही खाऊ शकता, चहासोबत, दहीसोबत, लोणच्यासोबत. खूप छान लागते आणि तसंच सकाळच्या ब्रेकफास्टलाही खाऊ शकता. अगदी झटपट होते. तर आज आपण बघणार आहोत अशीच पुरी, ती म्हणजे एक वाटी पोह्यापासून आपण पुरी बनवणार आहोत. पोहे म्हटलं की आपल्याला फक्त कांदे पोहेच आठवतात. तर आज कांदे पोहे न बनवता आपण पुरी बनवूया. तर चला वेळ न वाया घालवता रेसिपीला स्टार्ट करूया. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. आज आपण पुरी पोह्यापासून बनवतो. तर त्यासाठी मी ते 1 वाटी एवढे पोहे घेतले आहे. हे पोहे आपण 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत. इकडे मी पोहे धुवून घेतले आहे. आता हे आपण ताटामध्ये काढून घेऊया. ताटामध्ये काढून ह्याला आपल्याला एकदम बारीक मॅश करून घ्यायचं आहे. ह्याचं एकदम पीठ मळायचं आहे, एवढे आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे. आता यामध्येच ॲड करणार आहोत अर्धी वाटी गव्हाचे पीठ, तसेच ॲड करूया अर्धी वाटी चण्याचे पीठ. इकडे चण्याचे पीठ तुम्ही बाहेरचे घेतले तरी चालेल किंवा घरचे असेल तरी चालेल. मी इकडे घरच्याच चण्याच्या पिठाचा वापर केला आहे. तसेच ॲड करूया मसाले. तर अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धने पावडर आणि 1 पिंच एवढे हिंग ॲड करूया. तसेच ॲड करूया अर्धा चमचा आमचूर पावडर, 1/4 चमचा गरम मसाला, 1/4 चमचा ओवा. ओवा आपण थोडासा हातावर पहिला घासून मग यामध्ये ॲड करणार आहोत. त्याचप्रमाणे यामध्ये ॲड करूया 1 चमचा एवढे सफेद तीळ, 1 चमचा आलं आणि मिरचीची पेस्ट घेतली आहे. मिरचीचे प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता यामध्येच ॲड करूया चवीनुसार मीठ. मीठ ॲड करून हे मिश्रण आपण सुक्केच परत एकदा मिक्स करून घेऊया. इकडे मिक्स झाले आहे. आता यामध्येच आपण मोहन केलेले तेल ॲड करणार आहोत. त्यासाठी मी इकडे पोह्यांचं घट्ट पीठ मळून ठेवलं होतं, तेही मी खुल्लं करून घेते आणि आपण मोहन केलेलं तेल ॲड करूया. त्यासाठी मी इकडे 1 चमचा एवढे तेल ॲड करणार आहे. तर 1 चमचा एवढे तेल ॲड केले आहे. आता हे तेल आपल्याला चांगले गरम होऊन द्यायचे आहे. इकडे आपले तेल गरम झाले आहे. आता आपण हे पिठावर ॲड करूया. तेल गरम असल्यामुळे आपण स्टार्टिंगला हे चमच्याने थोडे मिक्स करून घेऊया. मिक्स झाले आहे. आता आपण ह्या हाताने मिक्स करून घेऊया. हाताने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. जसे आपण चपातीचे पीठ मळतो त्याचप्रमाणे, पण खूप कडक नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम असे आपल्याला पीठ मळून घ्यायचे आहे. तेलामध्ये सर्व पीठ मिक्स झालं आहे. आता यामध्येच ॲड करूया थोडे पाणी. थोडे पाणी ॲड करून ह्याचे आपण पीठ मळून घेऊया. ही पुरी तुम्ही एकदम झटपट होते, कधीही बनवू शकता व लहान मुलेही ही पुरी आवडीने खातात. तसे मोठ्यांनाही आवडतेच. इकडे माझे पीठ मळून झाले आहे. आता यावरच ॲड करूया 1 चमचा एवढे तेल. तेल ॲड करून हे सर्व पिठाला तेल लावून घ्यायचे आहे आणि याला आपण 10 ते 15 मिनटं असेच झाकून ठेवणार आहोत. मी इथे कॉटनचा कपडा घेतला आहे, ओला करून तो झाकून ठेवला आहे. इकडे आपले 10 ते 15 मिनटं झाले आहे. आता आपण पुरी बनवूया. पुरी बनवण्याच्या आधी पीठ एकदा हलक्या हाताने आपण मळून घेऊया. तर इकडे आपले पुरीचे पीठ रेडी झाले आहे. आता आपण पुरी बनवूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे प्लास्टिकची पिशवी. तर मी इकडे आपली नॉर्मल जी भाजीची प्लास्टिकची पिशवी असते तीच एका साईडला कट करून तिचे 2 भाग करून घेतले आहे आणि खालचा भाग आणि वरच्या भागाला तेल लावून घ्यायचं आहे आणि यावरच आपण पुरी थापून घेणार आहोत. तर एक साईड त्याची वरती करून आता यावर आपण पुरीचे पीठ ठेवून घेऊया. मीडियम साईजचे पीठ घेऊन ह्याचा गोळा करून घ्यायचा आहे. जसे आपण चपाती बनवण्याच्या आधी बनवण्याच्या आधी पीठ आपण गोळा करून घेतो त्याप्रकारे आपल्याला हे गोळा करून घ्यायचं आहे याप्रमाणे. आणि याला तुम्ही हातानेही थापू शकता किंवा ताट असतं ना आपलं छोटं वाटी, त्यानेही तुम्ही पसरवू शकता. पण मी इकडे लाटण्याचा वापर केला आहे. तर या लाटण्याने आपण पुरी अशी लाटून घेऊया. ही पुरी आपल्याला जास्त पातळी नाही आणि जास्त जाडी नाही, मीडियम अशी पुरी लाटून घ्यायची आहे.
तर या प्रकारे मी पुरी लाटून घेतली आहे. आता याला आपण डीप फ्राय करूया. डीप फ्राय करण्यासाठी मी इकडे तेल तापतच ठेवले होते. तेल आपल्याला इकडे चांगले गरम होऊन द्यायचे आहे. तेल गरम झाले की यामध्ये पुरी सोडायची आहे. पुरी सोडल्या सोडल्या त्याला हात नाही लावायचा. पुरी या प्रकारे वरती आली की आपण झाऱ्याच्या साहाय्याने याच्यावर असे तेल सोडायचे आहे. इकडे गॅस आपल्याला फास्ट टू मिडियमवरच ठेवायचा आहे. आता पुरीची एक बाजू भाजून झाली की आता आपण दुसरी बाजू तळून घेऊया. तर तुम्ही इकडे बघू शकता किती मस्त अशी पुरी फुगली आहे. आणि आता आपल्याला दोन्ही साईडने गोल्डन कलर येईपर्यंत पुरी तळून घ्यायची आहे. अगदी 5 ते 7 मिनटामध्ये आपली पुरी तळून रेडी झाली आहे. तर इकडे आपली पुरी तळून रेडी झाली आहे. आता आपण काढून घेऊया. तर याचप्रमाणे मी तुम्हाला दुसरी पुरीही तळून दाखवते. तर ही पुरी आपल्याला तेलात टाकल्या लगेच चमच्याने तेल नाही सोडायचं आहे. पुरी वरती आल्यानंतर तिला वरच्या बाजूस असे तेल सोडायचे आहे, जेणेकरून जे पण काही मॉइश्चरायझर आहे ते निघून जातील. आणि एका साईडने पुरी तळून झाली की आता आपण दुसरी साईडची बाजू तळून घेऊया. या प्रकारे आपण बाकीच्याही पुऱ्या तळून घेऊया. आणि तुम्ही बघा इकडे किती मस्त पुरी फुगली आहे आणि ती तेलात फुटलीही नाही आहे. दोन्ही साईडने हिला मस्त गुलाबी कलर आला आहे. आता आपण काढून घेऊया. तर तुम्ही इकडे बघू शकता पुरीला तेलही नाही आहे अजिबात. तर इतकी मस्त ही पुरी रेडी झाली आहे. तर घरी नक्की ट्राय करा. कशी झाली आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच मी एक पुरी तुम्हाला इकडे तोडूनही दाखवते. तर तुम्ही इकडे बघू शकता किती आपली पुरी फुगली आहे, मस्त फ्लफीही झाली आहे. तर बघा किती फ्लफी अशी पुरी आपली रेडी झाली आहे. तर रेसिपी आवडल्यास नक्की लाईक करा अँड शेअर करा.